राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ सोबत. मित्रांनो, खूप दिवसापूर्वी तुम्हाला म्हणलं होतं आपल्या वावरामध्ये विहीर होणार आहे आणि त्यांचं पाणी बघितलं होतं आम्ही बाबासोबत. तर चला आता आपण दाखवतो तुम्हाला जेसीबी कोणते आलेलं आहे आणि बोर पाडणं चालू आहे. या ठिकाणी पाठीमाग बघू शकता तुम्ही जेसीबी आलेले आहे आणि किती होणार आहे विहीर, कशी होणार आहे, ठिकाण दाखवतो तुम्हाला. चला तर या ठिकाणी अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे विहीर करण्यासाठी. बघू शकता खाली खडक आहे, पूर्ण माती वगैरे अलग केलेली आहे आणि जो खडक निघत असतो त्याचा ढीग अलग केलेला आहे. आणि अशा प्रकारची जेसीबी आहे मित्रांनो. बघू शकता तिचा दांडा वगैरे खूप लांब आहे आणि खूप खोल विहीर करते ती. अशा प्रकारचा खडक आपल्या विहिरीमध्ये निघत आहे आणि हे शेत जे आहे ते भोगावच्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळं आता बघायचं काम नाही. एक नंबर कार्यक्रम होणार आहे, सगळा बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. अरे डॉननं गाडी पाडलेली आहे मित्रांनो. आपल्या विहिरीमधून निघणारा जो काही खडक आहे तो लवकरच दुसरे माणसं घेऊन जाणार आहेत, ट्रॅक्टर येऊन संध्याकाळच्याला. या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे काम चालू आहे पूर्ण. आणि मी निघालेलो आहे आता वसमतला थोडंफार विहीर बघू. या ठिकाणी बाबा आलेले आहेत, बाबा बघत आहेत कशा प्रकारे काम चालू आहे काय नाही. पूर्ण मंडळी बघण्यासाठी एक एक गावकरी मंडळी येत आहे. आणि या ठिकाणी बघू शकता दगडं निघालेले आहेत आपल्या विहिरीला मित्रांनो. आणि तर गाईज आता काल खोदणं चालू होतं आणि आज फायनली विहिरीला पाणी लागलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी आणि आता खडकाचा ढीग पण बघू शकता तिकडे भला मोठा झालेला आहे. मंडळी या ठिकाणी आहे कप्रेशन. बघू शकता पाठीमागे कप्रेशनचं ट्रॅक्टर आहे आणि यांना आता विहिरीमध्ये खाली होल करणं चालू आहे. विठ्ठलराव आहेत या ठिकाणी. आपण आता चला दाखवतो तुम्हाला विहीर किती खोल झाली. जवळपास बरेच खोल गेले आहे. तिकडे बघू शकता जेसीबी लावलेली आहे उभी आणि आता खाली माणसं गेलेली आहेत होल करण्यासाठी. हे इकडे बघू शकता कप्रेशन. याच्या वायरानं हे म्हणजे पूर्ण खाली हवा नेतात आणि खाली खड्डे पाडले जातात, बॉम्ब केला जातो. तर खाली बघू शकता तुम्ही आता पूर्ण प्रोसेस चालू आहे मस्तपैकी मित्रांनो. आता या ठिकाणी आपल्या विहिरीला पाणी लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही झरे बारीक बारीक वरून पाणी येत आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आपण आलेलो आहोत आता जेसीबी बघू शकता. हिचा दांडा वगैरे किती उंच आहे आणि ही जेसीबी जवळपास 50 फूट आपली विहीर करणार आहे. भली मोठी जेसीबी आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण जवळपास 50 फूट करणार आहे. पहिले काय करायचे, माणसं डायरेक्ट विहीर करायचे क्रेनच्या सहाय्यानं. ते करायला खूप टाईम लागायचा, जवळपास 1 ते 2 महिने लागायचे विहीर करण्यासाठी. आता हे जवळपास बघतोय आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये एवढी विहीर झालेली आहे करून आणि मस्तपैकी पाणी पण लागलेलं आहे आपल्या विहिरीला. या भली मोठी जेसीबी या ठिकाणी हुंडाईची. तो ड्राइवर है भाई साहब, कहाँ से हो? उत्तर प्रदेश से है वो. तो देख सकते हैं यहाँ पे पूरा जेसीबी मशीन. तर गाईज या ठिकाणी आता लावलेली आहे मोटर आपल्या विहिरीची पाणी उपसण्यासाठी, जेणेकरून त्यांना ते बांबू होलं जे असतात ते बसता यावं. तर आता बघूयात आपण पाणी किती येत आहे मोटरला. ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण तयार करणं आहे. छड्या वगैरे टाकून इकडं पाणी लावलेलं आहे, वळणारा काढून दिलेलं आहे. पाणी आता मोटर बंद करून टाकली आहे. बघू शकता पाणी या ठिकाणी त्या वळणानं काढून दिलेलं आहे पाणी पूर्ण. तर आता जेसीबी चालू झालेली आहे. चला बघूयात आपण आता काय करतात नेमकं. समोर बघता तुम्ही जेसीबी चालू झाली आहे. आता ते त्या खोऱ्यामध्ये बसून जाणार आहेत खाली पूर्ण ते सामान घेऊन. काय आहे ते पूर्ण जेसीबी मध्ये बसून ते पूर्ण खाली जात आहेत. बघू शकता या ठिकाणी त्यांनी थैली ठेवलेली आहे. आणि आता हे थैली जी आहे ते खाली जात आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे सोडतात खाली. या ठिकाणी क्रेन वगैरे काय नाही. तर गाईज या ठिकाणी जेसीबीला बांधून आपली मोटरवर काढलेली आहे, जेणेकरून आता बॉम्ब फोडायचा आहे. बघू शकता या ठिकाणी मोटर काढलेली आहे वर आणि लवकरच आता बॉम्ब फोडणार आहेत. बघू तर आपण तुम्हाला बॉम्ब दाखवतो कशा प्रकारे फोडतात. पूर्ण मोटरवर आले आहे. मोटर बघू शकता तुम्ही. आता जेसीबी जे आहे ते बाजूला घेत आहे, जेणेकरून आता बॉम्ब झाल्याच्या नंतर पूर्ण दगडदोंडे जे असतात ते पूर्ण वरी उडत असतात. त्याच्यामुळे आता जेसीबी इरीच्या आपल्याला बाजूला घ्यायची. सगळे माणसं आले तिकडे बघू शकता पाठीमागं. चलो आता लवकरच बॉम्ब उडणार आहे, वाजणार आहे, दगड उडणार आहेत. त्याच्यामुळं चला. विठ्ठलराव जेसीबीवर बसलेले आहेत. बघू शकता वरी लटकलेले आहेत आणि सगळे ट्रॅक्टर वगैरे इकडे आलेले आहे. त्यांच्याकडे पूर्ण सिस्टम असते, ते वळतात आता आजूबाजूच्या जागे करतात बॉम्ब होले म्हणून. आणि उडायच्या नंतर पूर्ण आपलं ट्रॅक्टर हे इकडे लावलेलं आहे. सगळे आता ओरडतात, सांगतात आणि लगेच बॉम्ब लावतात. ते तुम्हाला सिस्टम दाखवतो कशा प्रकारे असते. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पूर्ण सिस्टम बसवलेला आहे, लावणार आहेत ते.
फायनली बॉम्ब वाजलेला आहे आणि बघितलं तुम्ही आता बॉम्ब उडालेला आहे. लवकर जेसीबी पण इकडे आलेले आहे. आता पूर्ण धुपटण जे आहे ते विहिरीमधून निघत आहे बाहेर. आता आपण बघत आहोत. आता समोर धुपटण दिसते, पूर्ण वायर टाकलेला होता या ठिकाणी आणि बघू शकता सगळं विहिरीनं धुपटण झालेलं आहे. पुरं खाली फुटल्या गेलेली आहे विहीर. ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रॅक्टर मध्ये माल भरलेला आहे आणि आता हे घरला न्यायचं आहे. पप्पा घेऊन जात आहे ट्रॅक्टर मध्ये भरून पूर्ण. बघू शकता ट्रॉली. त्याच्या आधी ट्रॉली नेऊन टाकलेली आहे घरी आपल्या आणि आता ही एक नेत आहे टाकण्यासाठी. घराच्या मागून पाठीमागून टाकायचं आहे. थोडंफार चिखल होत होता त्या ठिकाणी टाकत आहेत आता आणि आपण बसत आहोत तिकडे. तो एडिटिंग चालू आहे आता. चला जेसीबी लागलेली आहे तिकडे कामाला आणि लवकरच उपसून घेत आहेत पूर्ण माल मधला.